नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या भविष्याची चिंता सतावते का? कारण की आता मी कमवतो आहे तरी मला काही गोष्टी घ्यायच्या राहिल्या तरी मला 4 वेळेस विचार करावा लागतो। पण मग भविष्यात कसं होईल जेव्हा मी रिटायर झालेलो असेल, मी तर काही गव्हर्नमेंट जॉबला नाही, मला काही पेन्शन मिळत नाही, तर कसं होईल हा जर प्रश्न तुमच्या समोर असेल तर एक जबरदस्त पोस्ट ऑफिसची स्कीम आहे ज्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय। खासियत याची अशी आहे की जे पण आपल्याला व्याज मिळणार आहे, यस या स्कीम मध्ये जर आपण इन्व्हेस्ट करतोय तर जी पण आपण अमाउंट टाकणार आहे ती पूर्णपणे कर्जमुक्त आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावर जे व्याज मिळणार आहे ते पण कर्जमुक्त आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी जे पण आपण पैसे गुंतवतोय ते पण आपण टॅक्स डिडक्शन घेऊ शकतोय ATC अंतर्गत। यामध्ये मी स्वतः इन्व्हेस्टमेंट करतोय, म्हणजे जसं की तुम्ही बघू शकताय दरवर्षी मी इथे जवळपास 50,000 रुपयांचं टॅक्स बेनिफिट घेतो आणि प्लस जी पण अमाउंट मला मिळणार आहे ती पण मला टॅक्स फ्री मिळणार आहे। त्यामुळे जबरदस्त योजना आहे। खासियत याची अशी आहे की ती चांगलं व्याज तर मिळत आहे, भविष्याची सुरक्षा मिळते आहे, प्लस यावर आपण लोन सुद्धा घेऊ शकतोय, कर्ज काढू शकतोय। प्लस तुम्हाला वाटलं की मला 7 वर्षानंतर काही पैशांची गरज आहे तर ती सुद्धा आपण काढू शकतोय। तुम्ही फक्त 5,500 जमा करून 17,90,000 रुपयांपर्यंत मिळू शकताय। जबरदस्त स्कीम आहे, सगळी माहिती सांगतोय कारण की अनेकांना त्यांच्या भविष्यासाठी म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग करायची आहे। तर टाटाचा परमरक्षक प्रो यावर मी व्हिडिओ बनवलाय ज्यामध्ये लाईफ कव्हर पण मिळतं, रिटायरमेंट प्लॅनिंग पण होते, भरपूर साऱ्या गोष्टी होतात, पण ते मार्केट लिंक असतात, पण अनेकांना तसे प्रोडक्ट नको आहे। गव्हर्नमेंटच्या सामर्थ्यासह सुरक्षित योजना पाहिजे, म्हणजे आमचा एक एक पैसा जो आहे तो सुरक्षित आणि सेफ असला पाहिजे, तर ही योजना नक्की तुमच्यासाठी आहे। योजना कुठली आहे तर PPF अकाउंट म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड, याबद्दल माहिती देतोय। जबरदस्त योजना आहे, सगळ्या गोष्टी सांगतोय, कुठले डॉक्युमेंट लागतात, कसं अकाउंट क्रिएट करायचं विथ कॅल्क्युलेशन। समजा महिन्याला तुम्ही 1,000 रुपये टाकताय तर किती पैसे बनतील, 5,000 टाकताय तर किती बनतील। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनल नवीन असाल असेच फायनान्शियल एज्युकेशनल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, भारतीय डाक म्हणजे इंडियन पोस्ट ऑफिसच्या भरपूर साऱ्या सेव्हिंग स्कीम्स आहे, पण जी आपल्या रिटायरमेंटसाठी बेस्ट असू शकते। वन ऑफ द बेस्ट म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अकाउंट म्हणजे PPF ही स्कीम्स आहे। याबद्दल मराठीमध्ये समजून घ्या। आता नेमकं ही जी योजना ही का आणली आहे तर तुम्ही ते बघू शकताय। भारतातली जे गुंतवणूकदार आहे, अनेक जण कमेंट करते यार माझ्याकडे गव्हर्नमेंट जॉब नाही आहे, भविष्यात कसं होईल, मला कोण पेन्शन देईल, भविष्यात माझे गोळा औषध असतील किंवा नीड असेल त्यासाठी पैसे कुठून येतील, तर त्यासाठी पैसे या योजनेतून तुम्हाला येणार आहे। कशा प्रकारे, जसं की तुम्ही बघू शकताय सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही एक योजना आहे ज्यामध्ये नागरिकांना ठराविक अमाउंट सेव्हिंग करता येते आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून इथे अकाउंट उघडता येते। महत्त्वाचं म्हणजे सुलभ आणि विश्वासार्ह मानले जाते पोस्ट ऑफिस आणि तिथे आपण ही गुंतवणूक करतोय। आता नेमका PPF म्हणजे काय तर PPF म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 15 वर्षासाठी आपण ठराविक अमाउंट जशी तुम्हाला जमते मग तुम्ही दर महिन्याला भरा, 3 महिन्याला भरा, 6 महिन्याला भरा, वर्षाला एकदम भरा, जसे तुमच्याकडे पैसे येत आहेत तसे आपण इथे भरतो आणि त्यावर आपल्याला इथे व्याजासकट पैसे मिळतात। जसं की तुम्ही बघू शकताय 15 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो। व्याज आणि मूळ रक्कम म्हणजे जी पण आपण रक्कम भरली ती पण आणि जो पण व्याज मिळालाय हा पूर्णपणे करमुक्त असणार आहे। आता नेमका या योजनेचे वैशिष्ट्य काय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PPF खाते तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकताय। यासाठी काही आवश्यक कागदपत्रे आणि फॉर्म लागतात, जे कुठले लागणार आहेत ते पण सांगतोय। कमीत कमी तुम्ही 500 रुपये गुंतवू शकताय प्रति वर्ष, म्हणजे वर्षभरात 500 रुपये, तुम्ही महिन्याला 500 करू शकताय। आजकाल एवढं तर प्रत्येक जण कमवतोय 500 रुपये आणि कमाल तुम्ही 1.5 लाख रुपये करू शकता। 1.5 लाखांपेक्षा जास्त नाही, वर्षभरात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये, मग या वर्षी 1.5 त्या वर्षी 1.5 असं तुम्ही करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे एका वर्षात जर तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करताय तर त्यावर सुद्धा आपण टॅक्स बेनिफिट घेऊ शकतोय, जो की मी स्वतः घेतोय। त्यानंतर व्याजदर किती मिळतो तर दर 3 महिन्यांनी केंद्र सरकार जे आहे ते व्याजदर निश्चित करत असतं। सध्याचा व्याजदर 7.1% जो की चक्रव्याढ प्रमाणे असणार आहे, म्हणजे थोडक्यात आता तुम्ही अमुक रक्कम टाकली आहे मग त्यावर व्याज मिळाला, मग व्याज प्लस ती रक्कम मग पुढच्या वेळेस जी पण आपल्याला व्याज मिळणार आहे ते व्याजावर व्याज मिळणार आहे। त्यामुळे याला चक्रव्याढ व्याज म्हणतात, जे की एक चांगली गोष्ट आहे आणि हे दरवर्षी आपल्या खात्यात जमा केलं जातं, म्हणजे जमा केलं गेलं मग त्यावर पुन्हा व्याज येणार आहे अशा प्रकारे। आता लॉकिंग पिरियड किती आहे, 15 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो। तुम्हाला पाहिजे तर पुढच्या 5 वर्षासाठी सुद्धा तुम्ही वाढू शकताय, त्यावर सुद्धा आपल्याला व्याज मिळत जातं।
आता सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय आहे तर इथे आपल्या EEE श्रेणीचा लाभ मिळतो. म्हणजे काय तर गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. म्हणजे जे पण पैसे मी याच्यात इन्व्हेस्ट करणार आहे दरवर्षी मी ATC अंतर्गत त्यामध्ये टॅक्स बेनिफिट घेऊ शकतोय. म्हणजे काय तर तुम्ही दरवर्षी समजा महिन्याला 1,000 रुपये टाकताय, वर्षाला झाले 12,000 रुपये. मग 12,000 रुपये जेव्हा पण मी ITR म्हणजे टॅक्स फाईल करेल तेव्हा 12,000चा बेनिफिट घेऊ शकता. किंवा तुम्ही 1.5 लाख इन्व्हेस्ट करताय वर्षाला तर तुम्ही 1.5 लाख रुपयापर्यंत दर वर्षाला टॅक्स वाचू शकताय. त्यानंतर जी पण आपण पैसे टाकतोय त्याच्यावर जे पण व्याज मिळणार आहे त्यावर कुठलाही कर लागणार नाही आणि जी पण रक्कम आपल्याला मिळणार आहे त्याच्यावर पण कुठलाही कर लागणार नाही. आता नेमकं मला हे खाते ओपन करायचे तर कुठले डॉक्युमेंट लागेल तर तुम्हाला एक ID कार्ड लागेल जे की आधार कार्ड, पॅन कार्ड असू शकतंय, पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागेल, त्यानंतर तुमच्या पत्त्याचा पुरावा लागणार आहे. मग वोटर ID असू शकतंय, लाईट बिल असू शकतंय, पासपोर्ट असू शकतोय ज्यावर तुमचा पत्ता मेन्शन आहे ते एक कार्ड, ID कार्ड, पासपोर्ट साईज फोटो. त्यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन PPF खाते उघडण्याचा फॉर्म A असतो तो लागणार आहे, तो पूर्ण भरून घ्यायचा आणि पॅन कार्ड लागणार आहे. हे 5च डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. आता नेमका पैसे कसे टाकायचे तर तुम्ही एकदम भरू शकताय ओके, किंवा 12 हप्त्यांमध्ये भरू शकताय. म्हणजे दर महिन्याला अमुक रक्कम, किंवा दर 3 महिन्याला भरू शकताय, किंवा अर्धवार्षिक म्हणजे 6-6 महिन्याला भरू शकताय, किंवा वर्षाचे एकदम भरू शकताय. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन किंवा यांचं ॲप आहे पोस्ट ऑफिसचं त्याद्वारे सुद्धा भरू शकणार आहात. आता नेमकं हे जे पैसे आपण टाकतोय ना अर्जंटमध्ये आपल्याला लागले तर इथे बघा ती पण सुविधा आहे. जसं की तुम्ही ते बघू शकताय आंशिक पैसे काढणे म्हणजे पार्शल विड्रॉ. तर 7 वर्षानंतर काही पैसे तुम्ही काढू शकताय, किंवा मर्यादा खाते उघडल्याच्या 6 वर्षानंतर खात्यातील जमा रकमेच्या 50% रक्कम काढू शकता. म्हणजे उद्या जाऊन समजा तुमच्या मुलाचं लग्न, मुलीचं लग्न आलं, त्याच्या शिक्षणाचा खर्च आला आणि तुमच्याकडे पैसे नसेल किंवा काही दवाखान्यासाठी अर्जंट पैसे लागताय तर कुठून येईल तर ऑलरेडी 6 वर्ष तुमच्या या अकाउंटला झालं असाल तर तुम्ही इथून पैसे काढू शकताय. महत्त्वाचं म्हणजे कर्ज घेण्याची सुविधा आहे विथ कॅल्क्युलेटर हे तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. 3 वर्षानंतर आणि 6 वर्षापूर्वी तुम्ही इथून कर्ज घेऊ शकताय ओके. जे पण आपण इथे कर्ज घेतो PPFचं जे व्याज मिळतं त्यावर 1% जास्त इथे आपल्या लोनसाठी इंटरेस्ट लागणार आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणासाठी फायदेशीर आहे तर ज्यांना जोखीम घ्यायची नाही आहे, सुरक्षित योजना पाहिजे आहे, गव्हर्नमेंटचं सपोर्ट पाहिजे आहे, निवृत्तीसाठी म्हणजे रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करताय आणि दीर्घकालासाठी. अनेकांची इन्व्हेस्टमेंट होत नाही, SIP सुरू करतो पण बंद करून देतो, पण इथे कसं लॉकिंग पिरियड असल्यामुळे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावीच लागते जी की एक चांगली गोष्ट आहे. आता विथ कॅल्क्युलेटर समजून घ्या. जसं की तुम्ही थंबनेलवर वाचलंच असेल 5,500 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करताय दर महिन्याला, म्हणजे वर्षाला होता 66,000 इन्व्हेस्ट करतोय. 15 वर्षासाठी 7.1% आता व्याजदर चालू आहे. तर आपल्याला टोटल रक्कम इथे मिळणार आहे 17,90,000. म्हणजे आपण दर वर्षाला 66,000 भरतोय तर आपण 15 वर्षात 9,90,000 भरतोय. त्यावर इथे आपल्याला 8 लाखांचं व्याज मिळतंय. म्हणजे 9,90,000वर 8 लाखांचं व्याज मिळतंय. टोटल 17 लाख आपली अमाऊंट होते. आता अनेक जण म्हणतील यार आम्ही एवढे पैसे भरू शकत नाही, आम्ही रिक्षा चालक आहोत किंवा आमचं छोटं मोठं दुकान आहे, भाजीचं दुकान आहे, तर महिन्याला तुम्ही ॲटलिस्ट 1,000 करू शकताय. वर्षाचे किती होतात 12,000. म्हणजे तुम्ही समजा 12,000 करता येते ओके 15 वर्षासाठी, तर तुम्ही 1,80,000 भरताय, त्याचे तुम्हाला 3,25,000 मिळणार आहे. पण विचार करा 15 वर्षानंतर 3 लाखामध्ये आपण काय काय करणार आहोत. त्यामुळे म्हणतोय जास्तीत जास्त सेव्हिंग करा, जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करा. ॲटलिस्ट महिन्याला 2,000 तुम्ही टाकताय, मग वर्षाचे होतं तुम्ही किती 24,000. मग 24,000 तुम्ही टाकताय तर 3,60,000 आपण 15 वर्षात भरणार आहोत, त्याचे 6,50,000 ॲटलिस्ट थोडीफार अमाऊंट येते. पण त्याचऐवजी महिन्याला जर 5,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत असाल तर वर्षाचे 60,000 होतात. 15 वर्षासाठी आपण 9 लाख भरतो, त्यावर आपल्याला 7,27,000चं व्याज मिळतं आणि टोटल होती आपली 16,27,000 रक्कम, जी की एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर ॲटलिस्ट फक्त 500 रुपये किंवा 1,000 रुपये मंथली करू नका, 2-3 हजार तरी मंथली करा, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला एक चांगली रक्कम मिळेल. टॅक्स तर कुठलाही लागणार नाही आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. आता नेमकं हे कशा प्रकारे वर्क करतं ते समजून घ्या. तर बघा जेव्हा आपण हे अकाउंट सुरू केलं तेव्हा 0 अमाऊंट होते. त्यानंतर मॅक्झिमम आपण 1.5 लाख रुपये इथे दर वर्षाला टाकतोय, कारण की मला 1.5 लाखांचा टॅक्स बेनिफिट घ्यायचा आहे. तर इंटरेस्ट किती मिळतो तर बघा 11,400, म्हणजे एका वर्षाला आपल्याला 11,400 इंटरेस्ट मिळाला पहिल्या वर्षी. त्यामुळे दुसऱ्या वर्षी आपली रक्कम किती झाली 1,61,400, कारण की आपण 1.5 लाख भरले होते त्यावर आपल्याला 11,400 आले, म्हणजे आपले झाले 1,61,400. मग पुढच्या वेळेस आपल्याला इंटरेस्ट किती मिळणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय 23,666. पहिल्या वेळेस आपल्याला 11च मिळाले, पण दुसऱ्या वर्षी 23,000 मिळाले, कारण की व्याजावर व्याज मिळालंय. त्यानंतर असं करता करता तुम्ही 10व्या महिन्यात बघू शकताय
19,82,139 रुपये आपली अमाऊंट झालेली आहे. त्यावर आपल्याला व्याज किती मिळतंय तर तुम्ही इथे बघू शकताय 1,62,000 रुपयाचं वर्षाला आपल्याला व्याज मिळणार आहे 10 वर्षानंतर. तर अशा प्रकारे महत्त्वाचं म्हणजे इथे बघा 3 ते 6 महिन्यामध्ये आपण इथे लोन घेऊ शकतोय. जसं की तिसऱ्या महिन्यात 40,000चं, 6व्या महिन्यामध्ये आपण कर्ज घेऊ शकणार आहोत. इथे बघा विड्रॉ अमाऊंट समजा तुम्हाला मध्येच बंद करायची आहे तर किती पैसे घेऊ शकताय ते पण इथे दिलेलं आहे. आता अनेक जण म्हणतील यापेक्षा जर आपण पोस्टामध्ये RD सुरू केली तर त्याचं पण कंपॅरिझन बघूया. समजा जर महिन्याला तुम्ही 6,000 रुपयाची RD करताय, 6.7% आपल्याला इथे व्याजदर मिळत आहे. 10 वर्षासाठी आपण करतोय तर 7,20,000 रुपये आपण गुंतवतोय, त्यावर 3 लाखाचं आपल्याला व्याज मिळतंय 10 वर्षामध्ये. म्हणजे टोटल आपली 10,25,000 रुपयाची व्हॅल्यू बनते, अमाऊंट बनते. पण त्याऐवजी आपण जर इथे इन्व्हेस्टमेंट करतो आहे तर आपल्याला टॅक्स बेनिफिट पण मिळत आहे, लोनची सुविधा पण मिळते. महत्त्वाचं म्हणजे मिळणारी पूर्ण रकमेवर सुद्धा टॅक्स मिळते आणि दरवर्षी सुद्धा आपण टॅक्स बेनिफिट घेऊ शकणार आहोत. तर तुमच्यावर आहे, प्रत्येकाच्या नीडनुसार आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. तर अशा प्रकारे जर का तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी निधी पाहिजे असेल, रिटायरमेंट प्लॅनिंग करायची असेल तर ही पोस्ट ऑफिसची स्कीम्स आहे. प्रत्येकाच्या नीडनुसार लोकांना जे बेस्ट वाटतं तिथे ते इन्व्हेस्ट करू शकताय. असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.